शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या मराठी भक्तीमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. प्रभूनं या भक्तीमध्ये आमचं मार्गदर्शन करावं, सहाय्य करावं म्हणून आपण ही भक्ती त्याच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला दाखवलास. प्रभू, तू आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतलीस. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी हा सुंदर वेळ तू आम्हाला दिला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो या भक्तीमध्ये तू आमचं मार्गदर्शन कर, पुढारी पण कर, तू आमचं सहाय्य कर. या भक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उंचावला जाऊ दे, गौरविला जाऊ दे, हे आम्ही प्रार्थना करतो. आम्ही जी गीतं गाणार आहोत, स्तुती करणार आहोत, ती तुला मान्य असू दे. तुझ्या वचनावर आम्ही मनन करणार आहोत. प्रभू, त्यावेळेस तू आमच्याशी बोल. पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू करावास, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. ही भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. परमेश्वराच्या स्तुतीसाठी स्तोत्र 47 यामधील काही वचनं मी वाचणार आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकास आमच्या ताब्यात देतो. तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वचनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा. परमेश्वराची स्तुती आराधना आपण गीतांद्वारे करणार आहोत. आपणही या गीतामध्ये सामील व्हा आणि आपण सर्व मिळून परमेश्वराची आराधना करूया.
जीवनाचे सर्व दिवस तू माझ्यासाठी चांगले आहेस प्रभू परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंचावितो. परमेश्वर, आम्ही केवळ आणि केवळ तुझा धन्यवाद करतो. आमच्या जीवनाचे सर्व दिवस प्रभू परमेश्वरा, मला कल्याण आणि दया ही लाभत आहे म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे म्हणून मी धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. माझ्या जीवनाचे सर्व दिवस जरी शत्रूने मला वेढले तरी देखील प्रभू परमेश्वरा, तू माझा सेनाधीश परमेश्वर मला बल संपन्न करून मला विजय देतोस म्हणून मी तुझा धन्यवाद करतो प्रभू परमेश्वरा. थँक्यू जीसस. हालेलुया. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy One.
धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद परमेश्वर. पित्या पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देणार. पवित्र आत्म्या धन्यवाद, कारण तू ह्या स्तुती आणि आराधनेचा राजा झालेला आहेस, तू प्रभू झालेला आहेस आणि तू आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये नेलेला आहेस परमेश्वरा. म्हणून धन्यवाद पित्या. तुझ्या सानिध्याला आम्ही आमच्या स्वतःमध्ये कॅरी करत असताना प्रार्थना आणि विनंती करतो की तू आम्हाला तुझं पवित्र मंदिर कर परमेश्वरा. तुझी पवित्र प्रजा होण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो म्हणत पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या आपल्या मननाचा शास्त्र भाग आहे पौलाचे कलस्सैकरास पत्र, अध्याय 1, वचने 15 ते 20. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. परमेश्वर वाचलेली ही वचने आशीर्वादित करो. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराकडे आणूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान पाठवू इच्छिता तर जरूर आमच्याशी संपर्क करा. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण उपासना संगीतामधून 542 हे गीत गाऊया. हा एक अभंग आहे. याची चाल मला माहीत नव्हती, परंतु दुसऱ्या एका गाण्याची चाल ती लावून मी हे गायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी आशा आहे की हे गाणं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं होईल. आपण हे सर्व मिळून हे गीत गाऊया आणि हे गीत गात असताना आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. राज्य देवाजीचे प्रेम पावित्र्याचे, दुरित दुःखाचे निर्मूलन. राज्य देवाजीचे सुखाचे शांतीचे, काल महिम्याचे उत्पाटन. राज्य देवाजीचे अखंड जयाचे, संदेह भयाचे विनाशन. राज्य देवाजीचे सदा स्वातंत्र्याचे, दुस्सह दास्याचे उच्चाटन. दास म्हणे आम्ही नाव धरू दास, दोष उबा पास पुत्र जैसे. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमची काळजी घेतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये
तू आम्हाला अनुभवास देतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, हे दान तू आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या कार्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह, प्रेयर, फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं मोठं कार्य व्हावं, तुझे आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावेत, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलत असताना आम्ही आपलं अंतःकरण तुझ्यासाठी उघडावं, तुझ्या वचनाकडे, तुझ्या वाणीकडे आम्ही कान द्यावा, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तू आम्हाला चालव. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. शालोम. कसे आहात आपण सर्व? ब्रदर पीटर गायकवाड हे आज आमचं पुढारीपण करत नाही आहेत, कारण ते लेह लडाख या ठिकाणी गेले आहेत. आपल्या काही मित्रांच्या बरोबर लेह लडाखच्या ट्रिपवर ते गेलेले आहेत. 31 मे रोजी ते गेले आणि 14 जूनला ते परत येणार आहेत. आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी हे रेकॉर्डिंग करत आहे, परंतु याचं एडिटिंग करण्यासाठी सिस्टर दीपाली भोसले या आम्हाला मदत करत आहेत आणि त्यांनी या रविवारच्या सर्व भक्तीची जबाबदारी घेतलेली आहे. त्याचं एडिटिंग, अपलोडिंग सर्व त्या करणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. पुढच्या रविवारची सुद्धा उपासना आम्हाला चालवायची आहे. पीटरची अनुपस्थिती आम्हाला निश्चितच जाणवणार आहे, कारण त्याचं जे स्किल आहे, तो ज्या प्रकारे गोष्टी सादर करतो त्या कदाचित मलासुद्धा करता येत नाहीत. आणि म्हणून मी आज बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कदाचित नेहमीप्रमाणे ही भक्ती आज होत नसेल, तर त्याबद्दल आपण समजून घ्याल अशी मला खात्री आहे. गेल्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे असा आमचा विश्वास आहे. फार सुंदर प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. शारदा सदन विद्यालय, मुक्ती मिशन केडगाव येथील शिक्षकांनी जे गीत सादर केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सिस्टर मालविका आखाडे यांनी यामध्ये आम्हाला मदत केली, त्यांनी शास्त्रवाचन केलं, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. दानार्पणाचं गीत आपल्यासाठी ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च क्वायर यांनी आपल्यासाठी गायलं होतं, त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. मागच्या रविवारचा संदेश आपल्यासाठी आशीर्वादित झाला आहे हा आम्हाला विश्वास आहे. प्रभू आम्हाला त्यामधून शिकवत आहे, मार्गदर्शन करत आहे आणि त्याची साक्ष आपण द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. या वचनाच्याद्वारे जर आपल्याला काही शिकायला मिळालं असेल, प्रभूनं आपलं मार्गदर्शन केलं असेल, तर जरूर आम्हाला कळवा. त्यामधून आम्हाला पुष्कळ उत्तेजन मिळेल आणि आम्हाला आनंद वाटेल. बुधवार 4 जून रोजी युनियन बिब्लिकल सेमिनरी, जी बेबीवाडी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मी 12 वर्ष सेवा केली, त्या सेमिनरीचे प्रिन्सिपल डॉक्टर ॲनी यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की 4 जूनच्या त्यांच्या फॅकल्टी रिट्रीटमध्ये मी प्रभूचा संदेश, प्रभूचं वचन सांगू शकेन का. आणि मला खूप आनंद वाटला, कारण UBSमधून आमंत्रण मिळणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी स्वतःला त्यासाठी पात्र समजत नाही, योग्य समजत नाही, परंतु ही प्रभूची कृपा आहे. आणि त्याची पार्श्वभूमी ही आहे की माझे एक मित्र ब्रदर तिपू राजा, जे कझगिस्तान या ठिकाणी मिशनरी आहेत, ते पुण्याला आले होते. ते मला भेटले आणि त्यांची इच्छा होती की UBSमध्ये जावं आणि प्रार्थना करावी. आणि त्याप्रकारे आम्ही गेलो आणि UBSमध्ये एक डोंगर आहे, त्या डोंगरावर आम्ही गेलो. त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली. UBSवर प्रभूनं आशीर्वाद पाठवावा, त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची प्रीती याचा अनुभव UBSमध्ये सर्वांना यावा, यासाठी आम्ही अत्यंत कळकळीने प्रार्थना केली. त्यानंतर आम्ही डॉक्टर ॲनी यांना भेटलो आणि आमची ओळख झाली अर्थात. आणि त्यानंतर त्यांचा मला फोन आला की अशा प्रकारे आमच्या फॅकल्टी स्टाफ रिट्रीटमध्ये तुम्ही वचन सांगणार का. आणि मला खूप आनंद वाटला आणि मी प्रभूची स्तुती करतो
यहेजकेलाचा ग्रंथ याचा 22वा अध्याय 23 ते 31 या वचनांवर आधारित मी संदेश दिला आणि त्यापैकी एक महत्त्वाचं वचन 30वं वचन, माझ्यासाठी कोण उभा राहील. इस्रायलाला प्रभू हा प्रश्न विचारत आहे आणि तेच आव्हान मी सर्वांसमोर केले की आज जगामध्ये इतका गोंधळ आहे, इतका भ्रष्टाचार, अत्याचार वाढलेला आहे आणि प्रभू आम्हाला पाचारण करत आहे की देवामध्ये आणि मानवामध्ये उभं राहण्यासाठी आम्ही तयार आहोत का? मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी आम्ही तयार आहोत का? देवाच्या लोकांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आपण उभे राहणार आहोत का? हे आमच्यासमोर आव्हान आहे. आणि अतिशय आशीर्वादित अशी ही रिट्रीट, हे शिबिर झालं. माझे अनेक जुने सहकारी, त्यांना मला भेटता आलं. UBSचे प्रोफेसर्स, स्टाफ यांची भेट झाली. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. मी प्रार्थनेसाठी विनंती केली होती आणि आपल्यापैकी अनेकांनी प्रार्थना केली. तुमच्या प्रार्थनांबद्दलसुद्धा मी तुमचा अतिशय आभारी आहे. मागच्या आठवड्यामध्ये क्रिकेट प्रेमींसाठी कदाचित फार चांगली आणि आनंदाची गोष्ट होती की IPLची जी क्रिकेट स्पर्धा अहमदाबाद या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी बँगलोरचा संघ विजयी झाला आणि अनेकांनी ही मॅच पाहिली असेल. आम्हीसुद्धा पाहिली थोडा वेळ. परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी बँगलोरमध्ये सरकारनं हा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर एक फार मोठी सभा आयोजित केली होती. 35,000 लोक मावतील असं ते स्टेडियम आहे. परंतु जवळजवळ 2 ते 3 लाख लोक त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली आणि 10-11 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला. अतिशय दुःखद घटना, नाही का? आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सर्व एकत्र आले होते, परंतु त्या ठिकाणी अशी दुःखद घटना घडली. आणि अशा अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. फ्रान्समध्ये सुद्धा फुटबॉलची मॅच झाली आणि आनंद साजरा करत होते आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी काही समाजविघातक गोष्टी केल्या. गाड्यांना, दुकानांना आगी लावल्या. त्या ठिकाणीसुद्धा काही लोकांचा जीव गेला. प्रचंड नुकसान लोकांचं झालं. हा आमचा आनंद आम्ही साजरा करत असताना त्यामधून अत्यंत दुःखदायी अशा घटना घडतात. हे किती वाईट आहे, नाही का? आणि म्हणून आम्ही किती काळजी घ्यायची गरज आहे. पहा, विशेषतः भारतामध्ये हिरो वर्शिप आहे. क्रिकेट प्लेयर्स म्हणजे जणू काय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. क्रिकेटचे फॅन्स जबरदस्त आहेत. आपण हे ऐकलं असेल, क्रिकेट इज आवर रिलिजन अँड सचिन इज आवर गॉड. इतका वेडेपणा एखाद्या खेळाच्या बाबतीमध्ये दाखवण्यामध्ये मला असं वाटतं भारत सर्वांना मागे टाकेल. पण हे अत्यंत दुर्दैवी, घातक आहे, अत्यंत वाईट आहे. पहा, ज्या अनेकांचे प्राण गेले बँगलोर या ठिकाणी, त्या ठिकाणी एक 14 वर्षाची मुलगी होती. ती विराट कोहलीला पाहायला आली होती. किती वेळ, नाही का? एखाद्या व्यक्तीचं फॅन असणं, कौतुक करणं, त्याच्यावर इतकं प्रेम करणं. कदाचित त्याला माहीतसुद्धा नसेल कोण आहे ही मुलगी, परंतु हे अशा प्रकारे एकतर्फी वेळ असतं. आणि एखाद्या क्रिकेटरच्या, एखाद्या फिल्म स्टारच्या, एखाद्या पॉलिटिशियनच्या, एखाद्या राजकारणाच्या, कुणाच्या तरी मागं लोक जातात आणि स्वतःचा नाश करून घेतात. अर्थातच आम्हाला खूप वाईट वाटतं. आपण या लोकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. ज्या घरातील आपले प्रियजन त्यांनी गमावले आहेत, त्यांचं देवानं सांत्वन करावं यासाठी प्रार्थना करूया. जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या वचनाकडे, शास्त्राभ्यासाकडे वळूया. आपण कलसेकारास पत्र 1 अध्याय याचा अभ्यास करत आहोत. 15 ते 20 ही वचनं वाचण्यात आलेली आहेत. मागच्या रविवारी आपण फक्त 15 वचनाचा अभ्यास केला आणि आज आपण 16 आणि 17 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. पहा, पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, त्याचा उलगडा या वचनांमध्ये तो करत आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, हे आपण पाहिले. आता आपण 16 वचनामध्ये काय पाहतो? कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे
व त्याच्या ठायी निर्माण झाले. तर प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माणकर्ता आहे. ही इज अ क्रिएटर गॉड, हे आपण या ठिकाणी पाहतो. अर्थात देव जो पिता त्याला आपण निर्माणकर्ता म्हणतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा देवाबरोबर निर्मितीमध्ये सहभागी होता, हे आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच पाहायला मिळतं. आणि त्याच गोष्टींची आठवण पुन्हा एकदा पाऊल या ठिकाणी करून देत आहे. आणि तो 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट काय, की सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झालं, सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण झालं, सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तासाठी निर्माण झालं. पहा, आपण भारतीय लोकशाहीसाठी हे म्हणतो नाही का, लोकांसाठी, लोकांचे, लोकांनी चालवलेलं सरकार. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलताना पाऊल म्हणतो की सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी निर्माण झालं. आणि हे सत्य आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि याचा उलगडा करत असताना पाऊल असं म्हणतो की आकाशात व पृथ्वीवर असलेले, पहा कोणकोणत्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे, त्याचा अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा कशाप्रकारे सार्वभौम आहे, त्याचा अधिकार सर्व ठिकाणी चालतो, हे सांगत असताना तो म्हणतो की सर्व आकाशात आणि सर्व पृथ्वीवर. ज्यावेळेस आपण आकाशाचा विचार करतो त्यावेळेस आकाशामध्ये काय आहे, पक्षी आहेत, चंद्र, तारे आहेत. आजकाल अर्थात आपण विमानं आणि ड्रोन आणि इतर गोष्टी पाहतो. परंतु ज्यावेळेस हे वचन लिहिण्यात आलं त्यावेळेस पाऊलासमोर कोणत्या गोष्टी होत्या, पक्षी असतील, चंद्र, तारे असतील. परंतु अजून आहे की जे कदाचित आमच्या डोळ्यांना दिसत नाही, आणि ते म्हणजे आकाशातील दुरात्मा समूह. इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये पाऊल त्याविषयी सांगतो. इफिस 6:12 ख्रिस्ती मनुष्याची साधन सामुग्री, युद्धासाठी जी सामुग्री लागते त्याचं वर्णन करत असताना 12व्या वचनामध्ये तो म्हणतो की आपलं युद्ध हे आकाशातील दुरात्मा समूहाबरोबर आहे. ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत त्यांच्याबरोबर सुद्धा आकाशामध्ये या गोष्टीसुद्धा आहेत की ज्या कदाचित आपण पाहू शकत नाही. परंतु पृथ्वीमध्ये सर्व आलं नाही का, डोंगर, दऱ्या, समुद्र, नद्या, सर्व काही पृथ्वीवर जे आहे त्यावर आकाशात आणि पृथ्वीवर जे सर्व आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण झालं. पहा, त्याचा अधिकार किती प्रचंड मोठा आहे. मी तुम्हाला या सुरुवातीला सांगितलं की कलस्सेकरास पत्र हे कलस्से या मंडळीमध्ये जे खोटं शिक्षण शिरत होतं त्याला विरोध करण्यासाठी, त्याला उघड करण्यासाठी पाऊल हे पत्र लिहित आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे जर आम्हाला समजलं तर या सर्व खोट्या शिक्षणापासून आपण दूर राहू, मंडळी दूर राहील याची खात्री पावलाला होते. आणि म्हणून तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे काय काय झालं, आकाशात आणि पृथ्वीवर जे काय निर्माण झालेलं आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी, या तिन्ही गोष्टींचा समावेश निर्मितीमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. होय, कदाचित आम्ही म्हणतो देवाने निर्माण केलं, परमेश्वराने निर्माण केलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला काय करत होता? हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे होत होतं. कारण आपण काय पाहतो वचनामध्ये, देव शब्द बोलला. आणि योहानकृत शुभवर्तमानाच्या 1ल्या अध्यायामध्ये आपण काय पाहतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देवासह होता. शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त निर्मितीमध्ये देवाबरोबर कार्य करत आहे. हा सिद्धांत, हे तत्त्व आम्हाला पवित्रशास्त्र शिकवतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरला झाला असं जर आपण साजरा करत असलो तरीसुद्धा त्याचा उगम तेव्हा झाला नाही, त्याची सुरुवात तेव्हा झाली नाही. पृथ्वीच्या प्रारंभापासून, निर्मितीपासूनच तो त्या ठिकाणी कार्य करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर कार्य करत आहे हे आम्हाला पवित्रशास्त्रामध्ये शिकायला मिळतं. त्याची आठवण, त्याची जाणीव कलसे येथील मंडळीला पाऊल पुन्हा करून देत आहे. दुसरी गोष्ट पाऊल या ठिकाणी सांगतो, दृश्य आणि अदृश्य. पहा, बऱ्याच गोष्टी आम्हाला डोळ्याने दिसतात आणि ह्या सर्व ज्या डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर देवाचं नियंत्रण आहे.
देवाच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा खाली पडत नाही असं प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य जगातील सर्व दृश्य गोष्टींवर, ज्या डोळ्यांनी दिसतात त्याच्यावर आहे. पण बऱ्याच गोष्टी आम्हाला डोळ्यांनी दिसत नाहीत, त्याच्यावरसुद्धा देवाचं सामर्थ्य आहे, देवाचा अधिकार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. जसं मी मगाशी सांगितलं, आकाशातील दुरात्मा समूह आम्हाला डोळ्याने दिसत नाही, आम्हाला हवा दिसत नाही, आम्हाला कदाचित उष्णता दिसत नाही, परंतु आम्ही त्याचा अनुभव घेतो. जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत नाही का, प्रीती, जिव्हाळा, या कदाचित आम्हाला दाखवता येत नाहीत की हे प्रीती आहे, हे जिव्हाळा आहे, परंतु त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि म्हणून ज्या दृश्य गोष्टी आहेत, ज्या अदृश्य गोष्टी आहेत, अशा सर्व ज्या गोष्टी जगामध्ये आहेत त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे निर्माण झाल्या, हा विचार या ठिकाणी पाऊल सांगत आहे. आणि मग कोणकोणत्या लोकांवर त्याचा अधिकार आहे? राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे सर्व काही ते त्याच्यामध्ये निर्माण झाले. या जगामधले असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश, जे सर्व वेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत, ते सर्व ख्रिस्तामध्ये निर्माण झाले आहेत. कदाचित आम्हाला फार कठीण होईल नाही का हे स्वीकारायला. वेगवेगळ्या जगाचे राजकीय पुढारी आहेत, काही ठिकाणी राजा आहेत, यापैकी काही जण अत्यंत दुष्ट आहेत, परंतु त्या सर्वांची निर्मिती येशू ख्रिस्ताच्या मध्ये, येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली आहे. हे सत्य आहे. तुम्ही असं म्हणाल की सैतानसुद्धा देवाने निर्माण केला, की होय, कारण सैतान हा सैतान नव्हता, तो आधी देवाचा दूत होता, परंतु त्याच्यामध्ये गर्व शिरला आणि त्या गर्वामुळे त्याचं पतन झालं. सैतानाबरोबर त्याचे जे अनुयायी होते ते सुद्धा त्यांचं पतन झालं आणि ते सर्व दुरात्मा समूह झाले. आणि आज जगामध्ये अनेक वाईट लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, जे जगाला युद्धाकडे ढकलतात. पुतीनसारखे लोक किंवा हमासचे जे लीडर्स आहेत, असे अनेक जे दहशतवादी आहेत, त्या सर्वांवर नियंत्रण येशू ख्रिस्ताचं आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या मध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. कदाचित आम्हाला हे स्वीकारायला फार कठीण आहे, परंतु पहा, देव प्रत्येक गोष्ट काहीतरी उद्देशानं निर्माण करतो. देवानं प्रत्येकाला आपला समय दिलेला आहे. देवाचा अधिकार हा अंतिम आहे. तो जसा निर्माता आहे तसाच तो नष्ट करणारा पण आहे. प्रत्येकाची जी वेळ ठरलेली असते त्याप्रमाणे देव त्यांना संधी देतो. परंतु सर्व राजे, सर्व अधिपती, सर्व सत्ताधीश, सर्व अधिकारी, या सर्वांवर अधिकार जर कोणाचा चालत असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस तो अत्यंत असहाय्य होता नाही का, परंतु त्याला पुरल्यानंतर तो कबरेमध्ये राहिला नाही, तो विजयी झाला. मृत्यूवर त्याने विजय मिळवला, तो पुनरुत्थित झाला आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त आज संपूर्ण जगावर राज्य करतो. होय, आमच्या डोळ्यांनी कदाचित आम्हाला ते दिसत नाही, परंतु अंतिम अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आम्ही जगामध्ये पाहतो की आज प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायांवर हल्ले होतात, त्यांना मारलं जातं. होय, हे खरं आहे, परंतु हे तात्पुरतं आहे. एक दिवस असा येणार आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख जगाला होणार आहे. परंतु तुम्ही आणि मी, आम्ही धन्य आहोत की आम्ही हे ओळखलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माता आहे. त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी सर्व निर्माण झालं आहे. पहा, या वचनामधून आपल्याला त्रैक्याचं सुद्धा दर्शन होतं नाही का, की होय, आम्ही म्हणतो देव निर्माता आहे, परंतु त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा सहभागी आहे. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे 3 घटक आहेत देवामध्ये. ते तिन्ही घटक एकत्र कार्य करत आहेत आणि त्यांच्या कार्यातून जगाची निर्मिती झाली. आणि पाऊलाची ही इच्छा आहे की मंडळीने हे समजून घ्यावं की जगामध्ये जे काही आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या साठी निर्माण झालेलं आहे. अंतिम हेतू हा आहे की त्यामधून प्रभू येशू ख्रिस्त उंचावला जावा, त्याला गौरव मिळावा. होय, कदाचित आपण पाहतो की या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणारे फार कमी आहेत, अल्पसंख्याक आहेत.
त्याचा सन्मान होत नाही, त्याचा आदर होत नाही. परंतु तरी सत्य हेच आहे की तो सर्वांच्या वर आहे, त्याचा अधिकार सर्वांवर आहे. आम्हाला जे सत्ताधीश आहेत, राजे आहेत, अधिकारी आहेत, त्यांची भीती वाटते नाही का, कारण त्यांचा अधिकार फार मोठा आहे असं आम्हाला वाटतं. परंतु देवाचं वचन आम्हाला हे शिकवतं की हे सर्व येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहेत. आणि म्हणूनच फिलिप्पीकरास पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 9व्या वचनापासून पौल असं सांगतो, यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि त्याला सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. सर्व त्याच्यासाठी निर्माण झालं, याचा अर्थ सर्व त्याला नमन करणार आहेत. एक दिवस असा येणार आहे की सर्व त्याच्यासमोर नतमस्तक होतील, त्याच्यासमोर गुडघे टेकतील. होय, आजचे फार मोठे मोठे पॉवरफुल जे लीडर्स असतील, ज्यांना प्रभूची ओळख नाही, जे प्रभूला तुच्छ लेखतात, ते सुद्धा येशूच्या नावामध्ये गुडघे टेकणार आहेत. अर्थात त्यावेळेस फार उशीर झालेला असेल, त्यामधून त्यांचं तारण होणार नाही, त्यांची सुटका होणार नाही, देवाच्या न्यायापासून ते सुटणार नाहीत. परंतु सत्य हे आहे की प्रत्येकाला येशू ख्रिस्तासमोर गुडघा टेकावा लागणार आहे. हे सत्य जेव्हा आम्ही समजून घेतो तेव्हा आम्हाला एक मोठा आत्मविश्वास मिळतो. आम्हाला याची खात्री असते की माझ्यावर अधिकार गाजवणारे, मला त्रास देणारे हे जे सर्व लोक आहेत ते प्रभू येशू ख्रिस्तासमोर गुडघा टेकणार आहेत. होय, आज मला त्रास होतो आहे खरं आहे, परंतु हे जास्त दिवस चालणार नाही. देवानं त्यांचे दिवस नेमलेले आहेत. कारण देव एखाद्याला उंच करतो, त्याचप्रकारे देव एखाद्याला खालीसुद्धा आणतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आज जगामध्ये सर्वत्र आहे. आम्हाला डोळ्यांनी कदाचित तो दिसत नाही. आम्ही जगामध्ये सैतानाचं सामर्थ्य पाहतो, कारण सैतान या जगाचा अधिपती आहे जोपर्यंत न्यायाचा दिवस येत नाही तोपर्यंत. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल आणि ज्यावेळेस सर्व मानवजात त्याच्यासमोर उभी राहील आणि सर्वांचा न्याय केला जाईल, त्यावेळेस सर्व सत्ताधीश, सर्व राजे, या जगातले सर्वात सामर्थ्यशाली असे अधिकार असलेले लोक प्रभू येशू ख्रिस्तासमोर गुडघा टेकणार आहेत. आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. या विश्वासामध्ये आपण पुढे जाऊया की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही अधिकार देवानं त्याला दिलेला आहे. आणि मग 17 वचन, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. 2 गोष्टी, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. ही होल्ड्स एव्हरीथिंग टुगेदर असं इंग्रजी बायबलमध्ये म्हटलेलं आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. यहुदी पुढाऱ्यांशी बोलत असताना तो म्हटला, अब्रामापूर्वी मी आहे. आणि त्यांना खूप राग आला त्याचा. हा स्वतःला अब्रामापेक्षा मोठा समजतो का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सत्य सांगितलं, अब्राम होता त्याच्यापूर्वी मी आहे. मी आहे हे माझं नाव आहे, म्हणजे मी सदैव आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याच्याही वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे. या जगामध्ये मोठमोठे पुढारी असतील, मोठमोठे नेते असतील, मोठमोठे कदाचित पाळक असतील आणि अनेक धार्मिक पुढारी असतील. त्या सर्वांच्या पूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वांच्या अगोदरचा आहे आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर आम्हाला गुडघे टेकायला हवेत, त्याच्यासमोर आम्हाला नतमस्तक व्हायला हवं. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व अस्तित्वात आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त या जगातून काढून घेतला गेला तर हे जग शून्य होईल. कारण पित्याचं आपल्या पुत्रावर इतकं प्रेम आहे की त्या पुत्रासाठीच तो सर्व काही करतो. जर प्रभू येशू ख्रिस्ताला या जगातून आपण काढून घेतलं तर हे जग शून्य होऊन जातं. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आमच्या जगण्याला अर्थ नाही, आमच्या जीवनाला अर्थ नाही. आणि हे सत्य तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे आणि ते आम्हाला इतरांना सांगायचं आहे की पहा, प्रभू येशू ख्रिस्त जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर त्या जीवनाला काहीच अर्थ नाही आहे. कारण आमचं अस्तित्वच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आज आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो, पहा देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, पापामध्ये आमचा नाश झालेला आहे, आम्ही मृतवत होतो, पण प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जिवंत केलं.
त्या पापातून आम्हाला सोडवलं आणि आम्ही देवाचं मूल झालो. पहा, या जगामध्ये जन्मलेले सर्वजण पापी आहेत आणि त्या सर्वांचा नाश ठरलेला आहे. आम्ही सर्व नरकाच्या मार्गात आहोत. परंतु देव ज्यावेळेस आम्हाला स्पर्श करतो, ज्यावेळेस आम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्यावेळेस देव आम्हाला जगातून वेगळं करतो. आणि मग आम्हाला हे समजतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामुळे आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचं अस्तित्व आहे. त्याच्याद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व काही अस्तित्वात आहे. आणि फार आनंदाची गोष्ट नाही का? या जगामध्ये कदाचित आम्ही अत्यंत त्रासलेले आहोत, आम्ही संकटात आहोत, दुःखात आहोत, आम्ही जात आहोत. परंतु तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमचं अस्तित्व टिकून आहे. आज मंडळी या जगामध्ये टिकून आहे कारण ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचं अस्तित्व आहे. आणि आज जगानं हे ओळखण्याची गरज आहे. या जगामधील अधिकार, या जगामधील संपत्ती, या जगामधील तुमचं स्थान हे तुम्हाला देवाच्या न्यायापासून वाचवू शकणार नाही. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपाच आम्हाला पापातून बाहेर आणते, आम्हाला नवीन जीवन देते. आमचं अस्तित्व हे ख्रिस्तामध्ये आहे हे आम्हाला समजतं आणि त्यामध्ये आम्ही वाटचाल करू लागतो, त्यामध्ये आम्ही आनंद करतो. पहा, ज्यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो त्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्याचा आम्हाला अनुभव येतो नाही का? त्याच्या सानिध्यामध्येच आनंद आहे. त्याच्या सानिध्यामध्येच आमचं अस्तित्व आम्हाला जाणवतं की तो आहे म्हणून आम्ही आहोत. जर प्रभू येशू ख्रिस्तच नसेल तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही, आम्ही शून्य आहोत. आणि हे आम्ही ओळखणं किती महत्त्वाचं नाही का? आम्ही स्वतःला कधी कधी फार भारी समजतो, मोठं समजतो. परंतु आम्हाला आमची खरी जागा समजायला पाहिजे. आम्ही जे काय आहोत ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्ही अस्तित्वात आहोत. त्याच्यामुळे या जगामध्ये आम्ही आहोत. आणि ज्यावेळेस आपल्याला हे सत्य समजेल त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालण्याचा, बोलण्याचा, त्याच्या आज्ञा पाळण्याचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये आपण अधिक आणि अधिक पुढे जाऊ. माझी आपल्या सर्वांसाठी ही प्रार्थना आहे की याच प्रकारच्या अनुभवामध्ये आपण वाढत जाऊ आणि आपल्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव आपण प्रगट करू. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आम्हाला सांभाळतोस, आमची काळजी घेतोस. तुझं पवित्र जिवंत वचन तू आम्हाला देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त जो या संपूर्ण जगाचा निर्माण करता आहे, त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी सर्व निर्माण झालं आहे. प्रभू, हे सत्य तू आम्हाला प्रगट केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमचं जे अस्तित्व आहे ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळं आहे. त्यानं वधस्तंभावर आपलं बलिदान केलं. त्याच्या निष्कलंक रक्तानं आमच्या पापांची आम्हाला क्षमा केली, आम्हाला नवजीवन दिलं. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या नवीन जीवनामध्ये वाटचाल करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव आम्ही करावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांची आम्ही आठवण करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांचं इथून पुढील जीवन तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी, तुझी स्तुती आणि गौरव करण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद दे
तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आजची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे असा आमचा विश्वास आहे. जर प्रभूनं आपल्याला आशीर्वाद दिला आहे तर हा आशीर्वाद आपण इतरांनाही वाटावा. दुसऱ्यांनासुद्धा ही लिंक पाठवा. त्यांनासुद्धा आपल्या आनंदामध्ये आशीर्वादांमध्ये आपण सामील करून घेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी प्रभूची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. देव तुमचं सहाय्य करो, मार्गदर्शन करो, तुम्हाला निरोगी ठेवो, सुरक्षित ठेवो ही माझी प्रार्थना आहे. शालोम.